मंडळी नमस्कार. मामा नमस्कार. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कण्हेरी मठ या ठिकाणी प्रदर्शनानिमित्त मी आज एका जातिवंत कष्टाळू शेतकऱ्याच्या घरी आज रहिवासाला होतो आणि त्यानंतर आज त्यांची शेती बघण्यासाठी खास त्यांनी म्हणजे सांगितलं की आमची शेती बघा, आमचा भाग बघा. मलाही भाग बदलून भाग बघायचा होता की कोणत्या प्रकारे कशा प्रकारे शेती केली जाते. तर आज बघून अतिशय आनंद झाला. या गजबरवाडीतून हे कोणतं गाव? शिवापूरवाडी. शिवापूरवाडीमध्ये. तर यांचा आपला परिचय सांगा. माझं नाव आनंदा खोत, माझं गाव गजबरवाडी. तर त्यांची शेती बघण्यासाठी आलो आहे मंडळी खास. कारण प्रत्येकाला अनुभव घेतल्याशिवाय पुढच्या पायरीला आपल्याला जाता येत नाही किंवा कायम आपल्या भागामध्ये थांबूनच आपल्या बुद्धीला फाटं फुटतील असं नाही. वेगवेगळ्या कामांचं म्हणा, अनुभवाचं म्हणा. तर खिलार शेतकरी शान परिवार मी नेहमी का सबस्क्राईब करायला सांगतो नेहमी की वास्तवता आपल्याला बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट, जातिवंत हा शब्द वापरतो, मूळ स्वरूप शब्द वापरतो, वास्तव हा शब्द वापरतो. ह्या गोष्टी का वापरतो मी याचा अंदाज लागण्यासाठी हा चॅनल बारकाईनं खोलवर बघावं लागते. आणि महत्त्वाचं सांगतो, सांगता सांगता सांगून जाईल, बघता बघता राहून जाईल. तर खिलार शेतकरी शान परिवारमध्ये एखादी व्हिडिओ पडल्यानंतर किंवा एखादा पोस्ट झाल्यानंतर त्यावेळेला जी पहिली कमेंट असते ती हे व्यक्तिमत्व आहे. आणि नशिबानं आज पहिली भेट त्यांची झालेली आहे, त्यांच्या गोट्यावर म्हणा, त्यांच्या घरी म्हणा, त्यांच्या शेतात म्हणा. की आज पहिली भेट त्यांनी माझ्याशी केली आणि मग नंतर मी जवळपास 4 ते 5 वर्षानंतर भेट घेतो त्यांची. बरोबर आहे मामा? 4-5 वर्षांनी. तर ते आपल्या तांडूरच्या राजाला, भारत मामांना त्या भागात भेटायला आले होते. तर खिलारच्या समोर खिलार संदर्भात चर्चा करतोय. मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी त्यांच्या शेतीत जे पीक पिकवलं आहे त्यांनी कशा प्रकारे पिकवलं आहे किंवा त्याचा प्रकार कोणता आणि त्यांनी असा प्रकार का केला तर हे मी जाणून घेतो. चला. ज्वारी कोणत्या प्रकारची? मालदंडी ज्वारी. हे आंतरपीक घेतले तंबाखू. बरं. आता हे पिकाला म्हणा एवढी दाणे म्हणा किंवा जाडी म्हणा व ह्याला काळोखी कशामुळं? त्याला खिलार गाईचं शेण हां आणि खिलार गाईचं गोमूत्र सगळ्यात महत्त्वाचं औषध ते आहे. आणि त्याच्यानंतर लागेल तर सेंद्रिय करायचं, नाही तर जास्त करून खिलारवर जास्त डोल आहे. बरं. माझं जे शेती आहे ती जास्त सेंद्रिय शेती असते. खायला आपल्यातली मिरची 100 झाडं होती. हां 100 झाडांची कमीत कमी 25 किलो मिरची निघली माझी. सोकलेली मिरची 25 किलो निघली. आता घरात मिरची ती आहे बघा, बरं. ती ह्यातलीच मिरची आहे. ती 100च झाड लावले, 100 जास्त नाही, 100 झाड लावले. पण आता अलीकडच्या काळात रासायनिक भरपूर आले, फवारण्या भरपूर आले, त्या वेगवेगळे औषध आले. मग त्यांचा वापर तुम्ही केला नाही का किंवा का करत नाही? केला पण कमी प्रमाणात. कीटक आलाय आता आवरत नाही असं झालं तरच करायचं, नाही तर शक्यतो करून सेंद्रिय जगायचं, सेंद्रिय खायचं हा विचार माझा आहे. घरच्या पुरतं नाही ना, ते माझ्यापुरतं असे ना, पण ते सेंद्रिय खायचं. बरं. काय फरक पडतो सेंद्रिय खाल्ल्यानं किंवा सेंद्रिय पिकवल्यानं? सेंद्रिय खाल्ल्यामुळं आजार कमी. हं. सेंद्रिय खाल्ल्यामुळं कॅन्सर करून घ्यायचं नाही झालं तर सेंद्रिय खायचं, खिलार गायचं दूध खायचं, खिलार गायचं शेणावर पिकतं त्यात घ्यायचं खायचं, हेच केलं सगळं. बरं बरं. हे डबल पीक घेतले आतमध्ये, आंतरपीक आहे. मग ह्या पिकाच्या आधी काय होतं राहणार? त्या कारण शेंग होती भुईमुगाची. भुईमुगाची. शेंग होती. हां शेंग नेल्यानंतर तंबाखू. हां. मग त्यातच मी ह्यात एक पावणा एकर क्षेत्र आहे. बरं. त्या पावणा एकर म्हणजे 3-4-5 नमुन्याचंच पीक केलेलं होतं. चवळी, हां मूग, उडीद, शेंग, मिरची असं हे सगळं पीक मला घरात जे खायला लागते तेवढं मी केलं. म्हणजे मिक्स केलं तर मिक्स सगळं. त्यात तंबाखू सुद्धा हे आहे. हां तंबाखू, ते बाकीचं शेंग निघाल्यानंतर तंबाखू. बरं. म्हणजे पक्षी वगैरे ताप देत नाहीत का, खात नाहीत का? खातात. खातात, थोडं हवं करायचं. हां. तो कारण ऊसाचं क्षेत्र तुमच्याकडे जास्त दिसते. 100% क्षेत्र ऊसाचंच, 95% क्षेत्र ऊसाचंच. 95%. आता सध्या शेतीत काय आहे तुमच्याकडे? आत्ता माझ्या शेतीत चाऱ्यासाठी मका आहे, थोडा ऊस आहे, थोडी ज्वारी आहे. आता ह्यातलं तंबाखू कापून इथंच टाकलाय खाल्यासायचा. हां. तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती केली त्यावेळेला ती खत कशा प्रकारे तुम्ही देताय शेतीला? शेतीला गाईचं गोमूत्र, शेण हे काही ह्याच्यातून ताक, हां ते काय जीवामृत करतो ते करतोय मी. हां. ते बी सरी असं टाईप देतोय. हां. पाण्यावाटे पाण्यावाटी म्हणजे वरतून सोडायची? वरतून सोडायचं, पाण्यात बॅरलमध्ये भरून ठेवायचं. हां. आणि टेम्पर पाणी चालू झालं की लावलं तसं लावलं तर त्यात पाणी ते सोडायचं जीवामृतचं. ते मिक्स करायचं. मिक्स करायचं. त्याच्या पाण्यात सोडली चालू की
पाण्यासोबत इकडे येणार. येणार. मग हे किती वर्षापासून करताय तुम्ही? की मी आता मला वाटतं एक 4 वर्ष तर झाली. 4 वर्ष. 4 वर्ष शेती घेऊन मी झाली 2018ला शेती घेतली. हां. माझी शेती नव्हती. हां. त्याच्यानंतर मग जरा असं थोडं प्रगती करत असं थोडी सेंद्रिय थोडी रासायनिक असं शेती करत जातोय मी. मंडळी लक्षात ठेवा, आज या वयाचं व्यक्तिमत्व आज सेंद्रिय शेती करत आहे. तर या तरुण वर्गाने म्हणा, आपल्या वयाच्या पोरांनी म्हणा, नेमकं काय केलं पाहिजे? तर आपल्या पुढच्या अनुभवी लोकांनी, आपल्या पुढच्या वयस्कर लोकांनी जर सेंद्रिय शेतीला मान्यता दिली असेल तर त्याच्या पुढे एकच कारण आहे की आपण जन्माला आलो आहे, जास्त काळ जगत नाही आत्ताच्या काळात. तर जास्त काळ जगण्यासाठी, आपल्या लेकराबाळांना आपण दिसण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट आपल्याला ह्या पृथ्वीवर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता जास्त काळ आल्या पाहिजे. तर याला एकमेव कारण आहे की सेंद्रिय आणि खिलार गाय संगोपन. तर खिलार गाय संदर्भात आणि इतर संदर्भातल्या चर्चा आपण त्यांच्या गोट्यावर करणार आहोत. तर आता आपण शेती बघत यांची किंवा ही ज्वारी बघत म्हणा किंवा आंतरपीक बघत म्हणा ह्या गोष्टी बघणार आहोत आणि ते एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.